आमचा बुलडोजर देवा बसलाय वर्षावर, मी तुम्हाला शब्द देतो योग्य वेळी साफ करून टाकण्याचं काम आमचं हेच सरकार तुमच्यासाठी करून दाखवेल। पण शोधत येऊन दे दुसऱ्या दिवस, किधर गया रे मेरा, किधर ऊपर करू पडेल। आता एवढी हवा भरल्यानंतर उद्यापासून अगर काम संग्राम बापू दिसलं नाही ना तर अवघड आहे बाबा, आपल्याला अवघड आहे। म्हणून आपल्याला जाता जाता एवढंच सांगेल, परत आता पिंपरी चिंचवडला जायचंय, तिथे पण चार्जर मारायचंय। म्हणून परत जाता जाता एवढंच सांग, सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे उभा आहे। आम्ही हिमतीने सांगतोय हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार आहे। हिंदू समाजाने आम्हाला या खुर्च्यांवर बसवलेलं आहे, म्हणून हिंदू समाजाचं संरक्षण करणं, आमच्या हिंदू माता भगिनींचं संरक्षण करणं हे आमचं परम कर्तव्य आहे। एवढा शब्द तुम्हाला मी इथे देतोय। कसलीही चिंता करू नका, आमच्या या आळंदीच्या भागामध्ये कोणीही जिहादी दिसता कामा नये, एवढी शपथ घेऊन तुम्ही इथून निघा। जे पण विकत घ्याल ते हिंदूंकडूनच विकत घेणार, ही शपथ या हिंदू महोत्सवाच्या निमित्ताने घ्या। आणि फक्त दुकानाचं नाव बघून फक्त विकत घ्यायला जाऊ नका। कधी कधी हे सगळे हिरवे साप बाहेर जय श्रीराम लिहितात आणि आतमध्ये तो अब्दुल बसला असतो। त्याला बोलो हे बाबा चल तू जरा आधार कार्ड दिखा, मग तो जेव्हा तुझ्या आधार कार्डवर तुम्हाला हिंदू नाव दिसेल तरच त्यांच्याकडून विकत घ्या। ही शपथ या हिंदू महोत्सवाकडून घेऊन पहिली निघा, तरच या गोष्टी काहीतरी बदल होतील। नाहीतर आमच्याच जोरावर मोठे होणार, आमचंच दूध पिणार आणि उद्या आमच्याच भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी आमच्या विरुद्ध षडयंत्र करणार। म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगेन, हा हिंदू महोत्सव जे आमच्या संग्राम बापू भंडारेजीने आयोजित केलाय तो अशाच पद्धतीने मोठं होत गेला पाहिजे। आम्ही आहोत त्यांच्या बरोबर। एकदा हाक मारली मला बापू संग्राम बापू येतो तुमच्यासाठी, कारण का कीर्तनकार जे आहेत ना त्यांची जरा बघा कीर्तन ऐका, सतत हिंदुत्वावर बोलत असतात। मी सगळ्या सन्मान्य कीर्तनकारांना मी विनंती करणार आहे, हा निमित्त तुमच्या वाडीमध्ये फार मोठी ताकद असते, समाज घडवण्याची ताकद असते। जिथे जिथे कीर्तन करण्यासाठी आमचा वारकरी समाज जिथे जिथे उभा राहील त्यांनी जास्तीत जास्त हिंदू धर्माचं प्रबोधन करावं, परिवर्तन करावं अशी विनंती मी तुम्हाला या निमित्ताने करणार आहे। आमच्या भावी पिढीच्या डोक्यामध्ये 4 गोष्टी टाका, त्यांना सांगा आजूबाजूला काय होत आहे, कसले धोके आहेत। अहो आपल्या घरात पूजा करण्यामध्ये आजकाल हे लोक बंदी टाकल्यापर्यंत हिंमत पोचलेली आहे। बघा त्या बांगलादेश पहिले काय करतात, त्या मुंबईमध्ये त्या सैफ अली खानच्या घरात घुसले, म्हणजे नालायक बघा किती आहेत। पहिलं फक्त नाक्यावर उभं राहायचे, आता घरात घुसायला लागलेलं आहे। कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील, हे गाडी लेकी जाऊ जायला तो एवढा तू असा बाहेरून चालत होता, मलाच संशय याला काय घरात चाकू मारला की ह्यानी कुठेतरी असंच ऍक्टिंग करून बाहेर निघाला, असं टून 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 करून असतंय ते। पण आजूबाजूला बघा, जेव्हा कुठल्या खानवर त्रास होतो, कुठला शाहरुख खान असेल, सैफ अली खान असेल, बघा सगळे कसे टिवटिव करायला लागतात। पण कुठल्या हिंदू कलाकारावर, कुठल्या त्या सुशांत सिंग राजपूतवर काय झालं, तो तुझा मुंबऱ्याच्या जितो नाही आला बिळाच्या बाहेर। ही तुमच्या बारामतीची ताई नाही आली तेव्हा बाहेर, तिला बरोबर सैफ अली खानचीच चिंता आहे, शाहरुख खानच्या मुलाचीच चिंता आहे, नवाब मलिकचीच चिंता आहे। कधी कुठल्या हिंदू कलाकारची चिंता करताना ऐकले? या गोष्टीवर तुम्ही लक्ष घाला। वीर सावरकरांनी सांगून ठेवलंय, लिहून ठेवलंय, मुसलमानांपेक्षा हिंदूंचे शत्रू आहे। या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। जेवढं आयुष्य जगाल, प्रत्येक क्षण पोट्या पाण्यासाठी सगळे जगतात हो, पण जे जगाल ना हिंदू धर्मासाठी जेव्हा तुम्ही जगायला सुरू कराल, कोणीही आपल्या वाकड्या नजरेने आपल्याकडे बघणार नाही। ज्यांच्या बरोबर आपले
आपली लढाई आपलं युद्ध आहे. ते प्रत्येक क्षण इस्लामसाठी जगतात, प्रत्येक क्षण आपल्या धर्मासाठी जगतात. जे जे काही कुराणमध्ये लिहिलंय त्याचं तंतोतंत पालन करतात. आणि आपण काय भाईचारा चाटणसाठी